अवघड प्रश्न दिला ना, इतका सिंपल प्रश्न आहे ना की तो कसाही तुम्हाला काढता येईल. आता मला दिलं हे लक्ष द्या, मी या अंकाचा 10% विचार अंक बघून हादर कन्फ्युजन मध्ये 10% विचारलं पॉईंट आहे उत्तर निघून जातं. ठीक आहे. आणि जर 20% विचारलं तर याचा गुणाकार 2 वेळा करा, उत्तर तुमचं निघून जातं 20%. समज. आता मी म्हणतो एक अंक आहे किती आहे 12,000चे 30% किती काय 12,000 चे 30% किती 4,000. हात वरती करा, त्याला उत्तर येतं. मला कळू दे तुम्हाला कशा पद्धतीने कळतं किंवा तुम्हाला काढता येतं. 3600 हात वरती तुझं पण उत्तर आलं नाही आलं नाही, पण आता सांगू राहिले असंच काढलं तो. चला असं लक्ष द्या. मी काय करतो माहितीये, आपला हात जगन्नाथ काय करायचं लक्ष. ज्यावेळेस 12,000 दिसतायत तिथं आपण काय करायचं 30% विचारलं तर पहिला आपण 10% बघायचं कसं निघलं. 100 घालवलं की 10%, 100 घालवली की 10% भेटतो. म्हणजे आपण काय करायचं 1200 घेऊन घेतलं आणि त्या संख्येला 3 वेळा गुणा, 3 वेळा 3 अंक आहे, 0 ला 0 येतो, 12 ते उत्तर काय 1 मिनिटही लागला तुमचं उत्तर निघाल. असे प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला समोर येतात एक्झाम तर तुम्ही काय करायचं, असे पहिले प्रश्न सोडून घ्यायचे. ठीक आहे. तुम्ही पहिलं ज्यावेळेस प्रश्न येतो तुमच्या समोर तर 25 मार्काचं जीके असतं, 25 मार्काचं ग्रामर असतं, मराठी व्याकरण, नंतर 25 मार्काचं बुद्धिमत्ता आणि 25 मार्काचं गणित असतं. बरोबर. तर तुम्ही पहिलं गणित कधी सोडवायचं, जर ज्यांनी पहिलं गणित सोडवायला चालू केलं त्याची नैया डोंगरी म्हणून समजायचं. काय म्हणून तेव्हा बुडाला पाणी म्हणून समजायचं, तो मेरिटमध्ये नाही येऊ शकतो. त्याला पहिलं सुरुवातीला मराठी व्याकरणच घ्यावं लागतं. मराठी व्याकरण तुम्ही 10 मिनिटांमध्ये प्रश्न सोडवू शकता. 10 मिनिटांमध्ये 25 प्रश्न इझिली सोडतात. जीके आपण जेवढं वाचलं तेवढं कमीच आहे. बरोबर. तुम्ही जेवढे प्रश्नांची उत्तर तुम्हाला येतात त्या प्रश्नांची उत्तर पहिले लिहून घ्यायची, म्हणजे डॉट डॉट करत जायचं, ऑप्शनवरती क्लिक करत जायचं. ठीक आहे. आणि जे प्रश्न सुटलेले किंवा राहिलेले ते तसंच लावून द्यायचे, तात्पुरतं पुढे जायचं आहे की. मग गणिताचे काही असे प्रश्न असतात काही सेकंदामध्ये सुटणार. गणितामध्ये असे प्रश्न आढळतात की काही सेकंदामध्ये सुटणार आहे. त्या गणिताच्या त्या प्रश्नाला आपण ते हातात आणि मग ते 1-1 मिनिटाला जेवढे प्रश्न सुटतात ते सोडून घे. म्हणजे 5 असतील 10 असतील मग ते पुढे जायचं बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता सगळ्यात वास्ट. तुम्हाला सांगतो बुद्धिमत्ता म्हणजे काय माहिती. बुद्धिमत्ता म्हणजे असे प्रश्न विचारतात, असे विचार बुद्धिमत्ता म्हणजे तुम्हाला टोटल कन्फ्युजन करून टाकतात की बाबा हे अंक असेल तसं. आणि तुम्ही त्या ह्याच्यातच आहे ना, तुम्ही तुमचा वेळ भरपूर वाढ काय म्हणतो ते 20 मिनिटात फक्त विचार करण्याचं उत्तर का असतं. बाकीचे 23 मिनिटामध्ये प्रश्न कव्हर होतील ना, ते प्रश्न आपण कव्हर करतच नाही. 100 प्रश्नांपैकी तुम्हाला ॲक्युरेट आन्सर येत असतात तर लिहून टाका पाहिजे. राहिलेले जे प्रश्न असतात तर त्या सगळ्या ऑप्शनला बी 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 करत जावं. ऑप्शन बी, ओनली बी, फक्त बी बी करायचं विषय केला, एवढंच करायचं. तुम्हाला सांगतो 90च्या खाली येणार करून बघा, मग मला येऊन भेटा. समज 90च्या 80च्या खाली येणार गॅरंटी माझा. अनुभव मी स्वतः घेतलेला, लक्षात घ्यायचं. अनुभव मी स्वतः घेतलाय तेव्हा तुम्हाला सांगतो माझा हायस्ट स्कोर 99.
समजलं. कुठली पण एक्झाम असं मी 99 क्रॅक करतो, पण MPSC अशी एक एक्झाम आहे मी 2 मार्काने गेलो, त्यामुळे आज मी इथे. ठीक आहे. त्यामुळं डोंट टेक इझिली. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कसे प्रश्न विचारले जातात, एवढे असे बेसिक प्रश्न विचारतात की नाही की ते आपल्याला येत असतात पण ते आपल्या समोर असतात, पण तरी पण आपल्याला तर चुका होतं. ऑप्शनवरती क्लिक करून आपण घेऊन जातो. आता ऑनलाईन एक्झाम, आता ऑफलाईन एक्झाम आहे पोलीस भरती, पण बाकीचे जे एक्झाम्स आहेत लक्षात म्हणा किंवा बाकीचे जे एक्झाम्स आहेत रेल्वेच्या, ते सगळं ऑनलाईनच आहे. त्यामुळं सहसा आपल्याला जे प्रश्नांची उत्तरं येतात ॲक्च्युअली त्या प्रश्नांची उत्तरं घ्यावं. नाही तर काय तुम्ही काय करणार, आपल्याला ते काय आपण वाचलो होतं ह्याचा विचार करायचा 5-10 मिनिटं तुमचे झालं. तसं नाही करायचं. ठीक आहे. व्हिडिओ चालू होतो. आता मला सांगा, हे 12,000चे 30% किती झाले? 36. आता मी म्हणतो काय की व्याजाचा जो प्रश्न विचार, सरळ व्याज म्हणजे काय? सरळ व्याज म्हणजे काय? आता एक व्यक्तीने प्रश्न काय विचार, एका व्यक्तीने 1,20,000 रुपये माझ्याकडून घेऊन गेला, तर 5 वर्षानंतर 10% ती रक्कम काय होईल? जरा करून बघा. 1,20,000 10% 5 वर्ष किती होतं? माझ्याकडून एका व्यक्तीने 1,20,000 रुपये घेऊन गेला, 10% दराने मी त्याला कर्ज दिलं. ठीक आहे. तर 5 वर्षानंतर ती रक्कम काय होईल? काय असेल ते? असंच करायचं. आपण बेसिक चाललं, कन्सेप्ट हे नाही केलं, स्टार्ट नाही केलं. फक्त तुम्हाला काय कळतंय, मला कशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं ते माझी पण बुद्धी चालली पाहिजे तुम्हाला सांगण्यासाठी. बरोबर. मी बंद पडेल तुम्हाला काय करणार आहे की नाही? एक लक्षात द्या, तुला उत्तर निघालं हात वरती, काय उत्तर तुझं? 60,000. हाय बघ लक्ष द्या इकडं. बघा 1,20,000चे 10% होतात 12,000. बरोबर. 12,000 झाल्यानंतर आपण काय करतो? फक्त 5 काय करतो? 33 शून्य 1 2 3 12 पंचे 60. उत्तर काय आलं? 60,000. समज तुला कळलं? तुला हे किती जण उत्तर घेत होतं हातवर? येत होतं तुला? तुला तुला टेक्निक्स वगैरे वापरतात फॉर्म्युला वापरतात नाही का विषय? लक्षात व्यवस्थित द्या. आता चक्रवाढ व्याजाचा जो विचार ते काय करायचं? मी अजूनही सांगतो, मी अजून टॉपिकला स्टार्ट केलेलं नाही. आपण सरळ व्याज बघतोय काय, आणि आपण कंपाऊंड इंटरेस्ट बघतो म्हणजे चक्रवाढ व्याज. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? चक्रवाढ. व्याजावरती व्याज ते म्हणजे चक्रवाढ. आता चक्रवाढ व्याज असं असेल तर काय करायचं सांगतो. फक्त रेशो घेऊन घेतात. रेशो
फक्त रेशो लिहून घ्यायचा रेशो. समजा 36,000 आहे. 3 वर्षाचे 10% ने ती रक्कम किती असते? किती असेल? 3 वर्षाचे विचार. 3 वर्ष. आता मी काय म्हणतो, तर 1 2 3 4 5 6 7. आता एवढं तर काही एवढ्या वर्षाचं विचारत नाही. 3 2 1 असेच रेषे विचारले. ते वर्षाला वर्ष लिहून घ्यायचे. वर्ष. आता मी काय म्हणतो, 1 ला 1च लिहा, 2 ला 2 आहे घेतलं 1 घेऊ, 3 ला 3 घेऊन टाका, 2 आणि 1 किती 3, इकडं राहिलं 1. ठीक आहे. 4 वर्ष 4 घेऊन घ्या, 3 आणि 3 6, 3 आणि 1 किती 4, 1 आहे. 5 वर्षांचं 5 करून घेऊन घ्यायचं. 4 आणि 6 किती 6, 6 आणि 4 किती 10, 4 आणि 1 किती 5, 1 आहे. बस 5 वर्षापर्यंतच लिहा. ठीक आहे. हे रेशो घेऊन घेऊ. पहिले 36,000 आहे ना, 36,000 या 10% ने विचार. ठीक आहे. आता इथे काय विचारलेलं आहे की 3 वर्ष, 3 वर्षाचा रेशो 3:1, रेशो 3:1. आता मी काय करतो, 3610% का. ठीक आहे. 36,000चे 10% किती 36 काढलं गुणिले 3. हा 3600चे असं लिहा 10%. म्हणजे नंबर काय आहे, 3600चे 10%, 360 बरोबर. मग 360 असं लिहू गुणिले तिसरा रेशो आहे 3. ठीक आहे. आता 360 आहे, 360चे 10% किती 36 आहे ना, तर लिहून 36 गुणिले काय राहिला रेशो, काय राहिला रेशो 1, 36 गुणिले 36, 0 मागे यायचं विसरायचं. 3 सरकल 8, एक हातचा घेतला 8 येते, 3 9, 9 1 10, 1080. मग परत 0 0 घ्यायला विसरायचं. साईन 3 सरकल 8, एक हातचा घेतला 8, 3 ते 9, 9 1 10. आता सगळे किती करायचे, तुझे उत्तर काढा. 10,800 प्लस 1080 प्लस 36. ठीक आहे. 6 खाली 6, 8 आणि 3 किती 11, 8 आणि 1 किती 9, 1. आता 916 बरोबर. 11,916. तुझं उत्तर काय आहे? 47,916. हा 47,916.
किती 47,914. 47. ओके हे 36 आहे ना, हे लक्ष आहे का हे 36,000 आहे ना, अधिक किती रक्कम करावं आलं का? ती रक्कम काय करायची? हे काय आहे? हे व्याज आहे. व्याज आहे, चक्रवाढ व्याज किती? ठीक आहे. आणि ती रक्कम काय असं विचारलं तर तुझं बरोबर हे रक्कम आहे ना आपल्याला ह्या रकमेसोबत मिळवावं लागेल तर ती रक्कम तयार होते. अगदी बरोबर. गुड, परफेक्ट. प्रश्न ज्याला कळला त्याला उत्तर येईल, प्रश्न नाही कळला त्याला उत्तर येईल.